नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक नेते परधाडी गावचे भूमिपुत्र व न्यायडोंगरी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख स्वर्गीय राजेंद्र नारायण पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय गंगाधर अण्णासाहेब शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा न्यायडोंगरी व लोकनेते कैलासवासी ॲडव्होकेट विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज न्यायडोंगरी तसेच ॲडव्होकेट अनिलदादा आहेर मित्रमंडळ न्यायडोंगरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शनेश्वर सेवाभावी संस्था न्यायडोंगरी संचलित स्वर्गीय गंगाधर अण्णासाहेब शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा न्यायडोंगरी तालुका नांदगाव येथे या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय राजेंद्र पाटील गुरुजी यांच्या प्रतिमेस तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार तथा गुरुजींचे स्नेही संजीव निकम यांनी पुष्पहार अर्पण केले। यानंतर बाळासाहेब मिरसर, विजय चोपडा, वाल्मिक सुरासे, भरत शेलार, रामदास पवार, पल्लवी आहेर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी सुभाष चव्हाण, कल्याणराव आहेर, नंदू गरुड, योगेश वाघ, रवींद्र शिनकर, रामदास पवार, उदयप्पा पवार, हरेश्वर सुर्वे, शिवाजी जाधव, कैलास गायकवाड, किरण डोंगरे, राजेंद्र गायकवाड, अण्णासाहेब पगार, देवा नाना जाधव, निंबादादा सरोदे, सुभाष सरोदे, काशीनाथ गवळी, जगन पाटील व बाळासाहेब मिसर यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय राजेंद्र पाटील गुरुजी यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली। पाटील गुरुजी यांनी नेहमी शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे। त्यांच्या निधनामुळे तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या शोकसभेत श्री शनेश्वर सेवाभावी संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट अनिलदादा आहेर, न्यायडोंगरी केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच न्यायडोंगरी, पिंपरखेड, नांदगाव, परधाडी, जळगाव खुर्द, चांदोरा, पिंपरी, हवेली, हिंगणे, देहरे, बिरोळा, मनमाड, चाळीसगाव तसेच नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, शनी मंदिर संस्थांचे विश्वस्त मंडळ, समस्त आहेर परिवार व स्वर्गीय राजेंद्र पाटील गुरुजी यांच्यावर प्रेम करणारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश सोनेज यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश गावित यांनी मानले। शोकसभेचा समारोप 2 मिनिटे मौन पाळण्यात येऊन भावपूर्ण वातावरणात करण्यात आला। हेमराज वाघ, न्यायडोंगरी।